यु नो जे लोक म्हणतात ओ गर्ल्स आर सो लकी दे हॅव एव्हरीथिंग इन टू नेम्स अँड 2 हाऊसेस, अशा लोकांना आधी सुना बनवून सासरी पाठवलं पाहिजे. ओके गर्ल्स, लिसन मी. डोंट से येस टू गेटिंग मॅरिड अनलेस यू आर मेंटली प्रिपेअर्ड फॉर दिस थिंग्स. सगळ्यात आधी हे 2 घरबिरं काही नसतं. इट्स ऑल बुलशिट. लेट मी टेल यू, जर सासरी तुम्ही काही बोललात तर आन्सर मिळतं की नाही आमच्याकडे असं होत नाही, तुमच्या घरी होत असेल, सो इथे यू आर साईड कॉर्नर. देन जर घरची काही गोष्ट असेल म्हणजे तर काय आन्सर मिळतं की आम्ही आमचं बघून की तू तुझं बघ. सो अगेन साईड कॉर्नर. Are you getting my point? Girls who are about to getting married, listen carefully. And girls who are already married, correct me if I'm wrong. No matter how educated you are, शेवटी ऐकायला हेच मिळणार की 4 पुस्तकं वाचली म्हणजे काय घर चालवणं आलं का. जसं आम्ही डिग्री घर चालवण्यातच घेतलेली. सांगायचं तात्पर्य असं की तुमचे ओपिनियन फक्त तुमच्या पुरते असतात. एक्सेप्ट इट. आणि सेम अप्लाइज इफ यू आर अर्निंग. 4 पैसे कमवले, थर्ड थिंग, स्वतःचे बॅटल स्वतःच लढावे लागतात. तिथे तुम्हाला सोबत बोलायला किंवा तुमच्यासाठी बोलायला कोणी उभं नसणार आहे. नवऱ्याचं म्हणत असाल तर तो कसा बोलेल त्याच्या पॅरेंट्स समोर तुमच्यासाठी, आणि जर बोलत असेल तर गर्ल यू आर द लकीएस्ट वन. फोर्थ थिंग, नाही म्हणायचं शिका. जर नाही म्हटलं नाहीत ना तर स्वतःचं अस्तित्व तुम्ही कधी गमावून बसाल ना हे तुम्हालाही नाही कळणार. तर लर्न टू लव्ह युअरसेल्फ. तिथेच अर्ध्या गोष्टी सॉल्व्ह होतात. फिफ्थ आणि सगळ्यात अवघड, यू विल नीड परमिशन टू सी युअर पॅरेंट्स. आय एम नॉट सेइंग की हे सगळ्याच घरात होतं, बट हे नाकारता येणार की असं कधी होतच नाही. बिकॉज मोस्ट ऑफ द इंडियन हाऊसहोल्ड मध्ये या गोष्टी होत आहेत. गर्ल्स आर फेसिंग दिस थिंग्स अँड दे आर सफरिंग. आय एम जेन्युअनली सेइंग गर्ल्स गिव्ह इट अ थॉट. घरच्यांच्या प्रेशर मध्ये किंवा कुणी चांगलं वाटतंय ह्या प्रकरणात फसू नका. अगेन आय एम सेइंग इट्स नॉट इम्पॉर्टंट की मी जे बोलले ते सगळीकडे होत असेलच. मोस्ट ऑफ द टाइम मी हे बघितलंय. सो पटलं तर घ्या, नाही तर लेट इट गो. दॅट्स इट. काही गोष्टी होत्या आय वॉन्टेड टू शेअर. आणि अपार्ट फ्रॉम ऑल ऑफ दिस, लेट मी नो माझा मेकअप कसा दिसतोय. आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायचं विसरू नका. बाय बाय.